आज आपण मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय समजून घेणार आहोत. मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे पिरियड्स. दर महिन्याला किंवा टोटल 28 दिवसांनी पिरियड्स मुलींना किंवा स्त्रियांना येतात. आणि ते कधीपासून सुरू होतात तर जनरली मुली 9-10 वर्षाच्या झाल्या की हे पिरियड्स सुरू होतात. आणि त्या स्टेजला, त्या वयाला आपण म्हणतो की आता प्युबर्टी आली आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अंडरगोज सम चेंजेस ॲट प्युबर्टी. स्त्रियांची रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे, म्हणजे स्त्रियांना बाळ होण्याची जी क्षमता आहे त्याचा जो प्रोसेस आहे त्याच्यामध्ये प्युबर्टीपासून म्हणजे 9 ते 10 वर्षापासून काही बदल व्हायला लागतात. आणि हे बदल आहेत ते 28 ते 30 दिवसात रिपीट होत राहतात. त्याला मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतात. दीज रिपीटेटिव्ह चेंजेस आर कॉल्ड ॲन मेन्स्ट्रुअल सायकल. आणि हे तुम्हाला माहिती आहे की 45 ते 50 वर्षापर्यंत सतत चालू राहतं. मध्ये काही काळ जेव्हा स्त्रियांना बाळ होणार असतं तेव्हा ते जरा वेळ थांबलेलं असतं. ते 9 महिने बाळाला जेव्हा दूध पाजत असतात तो काही भाग, अशीच ही मेन्स्ट्रुअल सायकल थांबते. पण नाही तर अदरवाईज ती प्युबर्टीपासून मेनोपॉजपर्यंत प्रत्येक महिन्याला येत असते. आता मेन्स्ट्रुअल सायकल हा नॅचरल प्रोसेस आहे, हा नैसर्गिक प्रोसेस आहे. पण ह्याचा कंट्रोल ना 4 हार्मोन्सकडे, ह्याचा कंट्रोल 4 हार्मोन्सकडे. हार्मोन्स म्हणजे काय? हार्मोन्स म्हणजे आपल्या शरीरातले काही केमिकल्स असतात. आपल्या शरीरातले जे भाग आहेत ते ही केमिकल जनरेट करतात, त्यांना ग्लँड्स असं म्हणतात. जे अवयव आहेत शरीरातले ज्याच्यामधून हार्मोन्स जनरेट होतात त्याला ग्लँड्स म्हणतात. आणि हे केमिकल्स स्पेशल टाईप्स आहेत. ते कुठला तरी आपल्या शरीराचा प्रोसेस आहे तो कंट्रोल करत असतात. तर हा मेन्स्ट्रुअल सायकलचा पिरियड्सचा प्रोसेस आहे ना, तो 4 हार्मोन्स आहेत ते कंट्रोल करतात. तर 2 हार्मोन्स आहेत ना, ते पिट्युटरी ग्लँड नावाची एक वालासारखी अशी एक ऑर्गन असतो मेंदूच्या खाली, तो 2 हार्मोन्स जनरेट करतो. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन FSH आणि ल्युटिनायझिंग हार्मोन LH. तर हे 2 हार्मोन कंट्रोल करतात. त्याबरोबरच आपल्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जी ओव्हरी आहे ती 2 हार्मोन जनरेट करते, एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. हे ओव्हरी जनरेट करतात. तर हे 4 हार्मोन्स मिळून हा सगळा मेन्स्ट्रुअल सायकलचा प्रोसेस कंट्रोल करतात. आणि तो कसा करतात, कधी कधी काय काय होतं ते आपण एकदम नीट बघणार आहोत. आता आपण ते 28 डेजच्या मेन्स्ट्रुअल सायकलचे 4 पिरियड्स बघूया. पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन फर्स्ट 5 डेज. पहिल्या 5 दिवसांना काय म्हणतात? पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन. 5 ते 13 दिवस पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. आता एंडोमेट्रियम ना ही अशी युटरसला अशी लाइनिंग असते आणि त्याच्यामध्ये सगळे ब्लड व्हेसल्स असतात, त्याला एंडोमेट्रियम असं म्हणतात. तर फर्स्ट 5 डेजमध्ये ना ते एंडोमेट्रियम सगळं कोलॅप्स होतं आणि रक्त जनरेट व्हायला लागतं. नंतरच्या 5 to 14 डेजमध्ये काय होतं की हे एंडोमेट्रियम आहे ना ते पुन्हा फॉर्म व्हायला, पुन्हा ती लाइनिंग फॉर्म व्हायला लागतं. त्याच्यानंतरचा हा 14-15 आहे ना, ह्यावेळी ओव्ह्युलेशन पिरियड आहे. म्हणजे ह्या पिरियडमध्ये ना ओव्हरी आहे ती एग निर्माण करून ओव्हिडक्टमध्ये टाकते. त्याच्यानंतरचा पिरियड आहे पिरियड ऑफ सेक्रिशन ऑफ ग्लँड्स इन एंडोमेट्रियम. नंतर हा जो पिरियड आहे 4th त्याला सेक्रिशन ऑफ ग्लँड्स इन एंडोमेट्रियम म्हणतात. तो काय आहे प्रत्येक पिरियड आपण डिटेलमध्ये बघूया. द एंडोमेट्रियम इज अ स्पेशलाइज्ड इनर लाइनिंग ऑफ युटरस. आतल्या बाजूची लाइनिंग आहे. द एंडोमेट्रियम कंटेन्स कॉम्प्लेक्स नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसल्स. खूप सारी इकडे रक्ताची व्हेसल्स असतात. आता पहिला पिरियड बघूया. पहिले 5 दिवस. पहिल्या 5 दिवसात 2 गोष्टी होतात. एंडोमेट्रियम ब्रेक्स डाऊन, देर इज लॉस ऑफ ब्लड. हे एंडोमेट्रियम आहे ते फुटून जातं, त्याच्यामधून असं रक्त 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 व्हजायनाच्या थ्रू बाहेर पहिले 5 दिवस जातं.
आणि तेच दाखवलंय चेंजेस इन युटरस ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन. त्याचं जाड असतं ते बारीक 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 होत जातं. दुसरं काय होतं, पिट्युटरी ग्लँड रिलीजेस फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन FSH. तर ह्या पिट्युटरी ग्लँडमधून फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन असं हे आहे हार्मोन, हे रिलीज व्हायला लागतं. आणि हे का रिलीज होतं, हा त्या पिट्युटरी ग्लँडवर एक हायपोथॅलमस नावाची ग्लँड असते, त्याच्यामध्ये GnRH नावाचं दुसरं हार्मोन असतं. ते पिट्युटरीला सांगतं की आता तू FSH रिलीज कर. आता आपण मेन्स्ट्रुअल सायकलचा दुसरा पिरियड बघूया. त्याला पिरियड ऑफ रिजनरेशन म्हणतात आणि ते 5 ते 13 दिवस अशामधला हा पिरियड असतो. तर आता होतं काय की ओव्हरीमध्ये आहेत ना, मुलगी जन्माला आल्यापासून तिच्या ओव्हरीमध्ये असे छोटे 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 न डेव्हलप झालेले एग्ज असतात आणि ते एग्ज आहेत ते असे फॉलिकलमध्ये असतात. हे एग्ज सगळे फॉलिकल्समध्ये असतात. तर हे जे FSH जनरेट होतं पिट्युटरी ग्लँडच्या थ्रू, ते ह्या फॉलिकल्स मधल्या एका ओव्हरी मधल्या आयदर ही किंवा ही मधल्या एका फॉलिकलला निवडतात आणि ते फॉलिकल त्या FSH मुळे ग्रो व्हायला लागते. तर 5 ते 13 दिवसात ते पूर्णपणे फॉलिकल ग्रो होतं आणि त्याच्यामधलं एक आहे ना ते पण असं व्यवस्थित डेव्हलप होतं. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट हे फॉलिकल करतं. काय करतं, तर ते एस्ट्रोजन नावाचं एक हार्मोन जनरेट करतं. तर ते हार्मोन आहे ना ते एंडोमेट्रियमला जाऊन पूर्ववत करायला मदत करतं. तर ते एंडोमेट्रियम आहे ते कसं आहे की रक्तस्राव झाल्यामुळे 1 to 5 मध्ये रक्तस्राव झाल्यानंतर ती लायनिंग अशी जाड असते, ती पातळ पातळ झाली आहे. पण आता 5 ते 13 मध्ये ती पूर्ववत व्हायला हे एस्ट्रोजन नावाचं हार्मोन मदत करतं. हे आता आपण वाचूया. FSH started development of one of the follicles inside the ovary. एक फॉलिकल त्यांनी निवडलं आणि FSHनी त्याची डेव्हलपमेंट सुरू केली. मॅच्युरेशन ऑफ इमॅच्युअर oocyte स्टार्ट्स. oocyte म्हणजे एग. तर ह्याच्यामधलं एग आता मॅच्युअर व्हायला लागलं. द डेव्हलपिंग फॉलिकल सेक्रेट्स एस्ट्रोजन. आता ते तेवढंच नाही होत, तर हे एस्ट्रोजन पण सेक्रेट करायला लागतं. आणि ह्या एस्ट्रोजनचा फायदा काय, एंडोमेट्रियम रिजनरेट्स अंडर द इफेक्ट ऑफ एस्ट्रोजन. तर आता आपण मेन्स्ट्रुअल सायकलचा तिसरा पिरियड बघूया. त्याला पिरियड ऑफ ओव्ह्युलेशन म्हणतात आणि तो 14th आणि 15 डे वाला पिरियड आहे. त्यावेळी काय होतं की पिट्युटरी ग्लँडमधून LH म्हणून एक हार्मोन जनरेट होतं. आणखीन ते फॉलिकल जे डेव्हलप झालेलं आहे त्याला फोडतं आणि बाहेर एग पडतं. तर इथून एग बाहेर येतं, आणखीन ओव्हिडक्टच्या थ्रू ते असं त्याचा प्रवास सुरू करतं. ओके. तर इथे काय झालेलं आहे, हे पूर्ण फुल्ली ग्रोन होतात 13 दिवसात फॉलिकल. त्याच्यामध्ये ते अंड हळूहळू डेव्हलप झालं एग आणि त्याच्यानंतर ओव्ह्युलेशन होऊन हे एग बाहेर पडलं. हे एवढंच 14th आणि 15 डेला होतं. आणि ते एग आहे ते बरोबर 24 तासच राहणार आहे. तेवढ्या वेळात ते फर्टिलाइज झालं तर ठीक आहे, नाही तर पुढे काय होतं ते आपण 4th स्टेजला बघू. पिरियड ऑफ ओव्ह्युलेशन 14th and 15th day. On 14th and 15th day the hormone LH is produced. LH कुठे कोणी प्रोड्यूस केलं, पिट्युटरी ग्लँड. By that time follicle is developed. Follicle bursts under the effect of luteinizing hormone LH. त्या हार्मोनच्या इफेक्टमुळे ते फॉलिकल बर्स्ट होतं आणि ओव्ह्युलेशन ऑकर्स. ओव्ह्युलेशन ऑकर्स म्हणजे ते फॉलिकल फुटून एग बाहेर पडणं, त्याला ओव्ह्युलेशन म्हणतात. द एग इज फॉर्म्ड अँड रिलीज इन टू ओव्हिडक्ट. ते एग कुठे रिलीज होतं, ओव्हिडक्टमध्ये. इट स्टार्ट्स ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स युट्रस. इट कॅन लास्ट फॉर 24 hours. तर त्याच्यानंतर काय होणार आहे, इट कॅन गेट फर्टिलाइज्ड विदिन 24 hours अँड बिकम अन एम्ब्रियो, और ते तसं फर्टिलाइज नाही झालं तर प्रोसीड टू द 4th पिरियड ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल.
आपण फोर्थ पिरियड ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल बघूया. पिरियड ऑफ सेक्रिशन ऑफ ग्लँड्स इन एंडोमेट्रियम 16 to 28 डे. आता 16 to 28 डे ह्याच्यामध्ये काय होतं, पहिली गोष्ट म्हणजे एंडोमेट्रियम आहे ते असं पुन्हा व्यवस्थित जाडं जाडं होऊन व्यवस्थित होतं, गेटिंग रेडी फॉर नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल. आणि त्यावेळी ते करत असताना एंडोमेट्रियम मधला पण ग्लँड्स काही सेक्रिशन करतात. ओके. त्याचबरोबर काय असतं, 15व्या दिवशी जेव्हा एग रिलीज झालं त्यावेळी जे फॉलिकल असतं बर्स्ट झालेलं, तर ते फॉलिकल आहे ना, ते ट्रान्सफॉर्म होतं, आणखीन एक कॉर्पस ल्युटम नावाचं स्ट्रक्चर फॉर्म करतं. इकडे दाखवलंय ना, हे कॉर्पस ल्युटम नावाचं स्ट्रक्चर फॉर्म करतं ओव्हरीमध्ये, आणि ते प्रोजेस्टेरॉन नावाचं हार्मोन रिलीज करतं. कॉर्पस ल्युटम सेक्रेट्स प्रोजेस्टेरॉन. अंडर इट्स इन्फ्लुअन्स एंडोमेट्रियल ग्लँड्स बिगिन देअर सेक्रिशन. आणि ह्यांच्या इन्फ्लुअन्समुळे एंडोमेट्रियम मधल्या ज्या ग्लँड्स आहेत त्या पण सेक्रेशन सुरू करतात. म्हणजे प्रोजेस्टेरॉन काय करतं, एंडोमेट्रियमच्या ग्लँडला सांगतं का तू पण आता तुझं सेक्रेशन सुरू कर. If the oocyte is not fertilized under 24 hours, corpus luteum degenerates to form corpus albicans. आता 24 तास ते एग असणार आहे. त्या 24 तासात जर ते एग फर्टिलाइज नाही झालं तर हे कॉर्पस ल्युटम आहे ना, ते एकदम असं एक पांढरा टाईप ऑफ स्ट्रक्चर बनतं. त्याला कॉर्पस अल्बिकॉन्स असं म्हणतात. Corpus albicans is a non-functional white scar that does not secrete hormones. तो काही मात्र हॉर्मोन्स सेक्रेट करत नाही. इट ग्रॅज्युअली श्रिंक्स अँड इज ॲब्सॉर्ब बाय द ओव्हरी. ते हळूहळू असं श्रिंक होत जातं, म्हणजे असं कमी 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 होत जातं आणि ओव्हरी त्याला गिळून टाकतो. सेक्रिशन ऑफ एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन स्टॉप्स. मग त्या ओव्हरीमधलं हे सेक्रिशन आहे प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजनचं, ते स्टॉप होतं. विच दिस लीड्स टू ब्रेकिंग डाऊन ऑफ एंडोमेट्रियम. हे कधी स्टॉप होतं, 28 दिवसानंतर हे जे प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजनचं जे सेक्रिशन आहे ते बंद होतं. आणखीन ते झाल्याबरोबर हे एंडोमेट्रियम आहे ना, ते पुन्हा ब्रेकडाऊन होतं आणि नवीन सायकल सुरू होते. दिस लीड्स टू ब्लिडिंग. न्यू सायकल स्टार्ट्स. आणि त्या नवीन ब्लिडिंगची जी सायकल सुरू होते त्याच्यामध्ये एंडोमेट्रियमचे टिश्यूज असतात. नंतर ते अनफर्टिलाइज्ड ओहम असतं ना, म्हणजे जे एग आहे ते, ओहम म्हणजे एग जे फर्टिलाइज नाही झालेलं, ते पण फेकून दिलं जातं. हे सगळं वजानाच्या थ्रू बाहेर जातं. मेन्स्ट्रुअल सायकल संदर्भात थोडीशी माहिती बघूया इतर. आता आपण बघितलंय का, जर ते एग रिलीज झालेलं फर्टिलाइज झालं, त्याला oocyte म्हणतात, ते फर्टिलाइज झालं आणि एम्ब्रिओ झाला त्याचा, आणि मग ते प्रेग्नन्सी झाली आणि ती 9 महिन्याच्या प्रेग्नन्सीमध्ये ही मेन्स्ट्रुअल सायकल थांबते बाळ होईपर्यंत. आणि नॉट ओन्ली दॅट, त्याच्यानंतर जोपर्यंत ब्रेस्ट फिडिंग म्हणजे बाळ अंगावरचं दूध पित असतं तोपर्यंत ही मेन्स्ट्रुअल सायकल थांबते आणि मग पुन्हा त्याचं रिपिटेशन सुरू होतं. If the oocyte is fertilized and embryo is implanted, repetition of this cycle is temporarily stopped till parturition म्हणजे बर्थ ऑफ बेबी पर्यंत थांबते, अँड देअर आफ्टर पिरियड ऑफ ब्रेस्ट फिडिंग. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. आता मेन्स्ट्रुअल सायकलबद्दल आपण काही गोष्टी लक्षात घ्यायच्या की हा एक नॅचरल प्रोसेस आहे. आणि बायकांना त्यावेळी प्रचंड पोटात दुखतं. का दुखतं? कारण जेव्हा ब्लिडिंग होतं, रक्तस्राव होत असतो, त्यावेळी त्यांचं युटरस एक्सपांड कॉन्ट्रॅक्ट होत असतं आणि त्यामुळे पोटात त्यांना कळा येऊ शकतात. त्याचवेळी त्या खूप वीक झालेल्या असतात. त्या पिरियडमध्ये त्यांना विश्रांतीची खूप गरज असते आणि त्यावेळी त्यांना इन्फेक्शन्स पण होऊ शकतात. त्यांचं पॉवर ऑफ रेझिस्टन्स आहे, म्हणजे रोगाची प्रतिकारशक्ती आहे ती अगदी कमी झालेली असते आणि त्यामुळे ते आजारी पण पडू शकतात. त्यामुळे त्यावेळी त्यांनी विश्रांती घ्यायला हवी. आणखीन स्वतःची पर्सनल स्वच्छता, पर्सनल हायजीन जे म्हणतात, ते सगळं त्यांनी त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्यायला हवं.
Menstrual cycle is a natural process. The women experience severe pains during this period. ह्यावेळी त्यांना खूप दुखतं. सिव्हिअर विकनेस इज फेल्ड ड्यू टू हेवी ब्लिडिंग. आणि खूप अशक्तपणा पण येतो ब्लिडिंगमुळे, रक्त जात असतं त्यामुळे. देर इज हाय पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन्स टू ड्युरिंग द ओव्हरऑल पिरियड. त्यावेळी आजारी पडण्याची शक्यता पण खूप असते. ड्यू टू ऑल दीज रिझन्स देर इज नीड फॉर रेस्ट अलॉंग विथ स्पेशल पर्सनल हायजीन. ह्या सगळ्या कारणांमुळे त्यांना विश्रांतीची गरज असते आणि स्वतःचं पर्सनल हायजीन, स्वतःच्या पर्सनल स्वच्छतेकडे त्यांना लक्ष ठेवण्याची अतिशय गरज असते.